नमस्कार. 27 सप्टेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. जिसे मोहन माया जाल का वो भक्त है महाकाल का. ओम नमः शिवाय. हॉटेल केशरबाग निसर्गरम्य वातावरणात उत्तम जेवणाची व्यवस्था, सर्व प्रकारच्या डिशेस, पंजाबी डिशेस, साऊथ इंडियन डिशेस, व्हेज नॉन व्हेज डिशेस, सर्व प्रकारचे चायनीज डिशेस, स्पेशल चिकन तंदूर, स्पेशल चिकन हैदराबादी बिर्याणी व आमची वैशिष्ट्ये स्पेशल गव्हाची खीर, पत्ताकोबी बेसन, बटाटा शिरा. एकमेव ठिकाण केशरबाग हॉटेल, महाजन पेट्रोल पंपाजवळ, चोपडा रोड, यावल. प्रोप्रायटर जय महाकाल ग्रुप, किशोर माळी, श्रीकांत कासार, राहुल रोकडे. एक वेळ आपल्या परिवारासह अवश्य भेट द्या. आज सोमवार 27 सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यावलला काँग्रेस व राष्ट्रवादीकडून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध आंदोलन. टेंभीजवळ 2 ट्रकची समोरासमोर धडक, अपघातात 1 जण किरकोळ जखमी तर वाहतूक तासभर खोळंबली. डांभुर्णी गावात घरकुल प्रकरणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार, पंचायत समितीकडे निवेदन देत चौकशीची केली मागणी. यावलला पुरेशा लसी उपलब्ध, लसीकरण केंद्रावर गोंधळ करू नका, रुग्णालयाचे आवाहन. यावल तालुक्यातील रेशन कार्ड धारक गरजूंना धान्य द्या, भीम आर्मीची तहसील कार्यालयात निवेदनाद्वारे मागणी. राजोरा येथील शुभम भारंबे मास्टर ऑफ मेकॅनिकल अँड मॅनेजमेंटच्या उच्च शिक्षणासाठी लंडन येथे रवाना. सौकळा सीम येथे भीम आर्मीची शाखा स्थापन, फलकाचे केले अनावरण. यावल शहरात बांधकाम पर्यवेक्षक पदासाठीची परीक्षा उत्साहात संपन्न. फैजपूर येथील इंजिनियर राजू तडवी यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड. यावल शहरात शिवसैनिकांनी केले पालकमंत्र्यांचे स्वागत. तर 4 धाम यात्रेसाठी निघालेले भाविक सोमवारी पोहोचले गंगोत्री धाम, मोठ्या उत्साहात घेतले गंगोत्री दर्शन. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. आज 27 सप्टेंबर सोमवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. गेल्या 3 महिन्यापासून यावल शहर व तालुका कोरोनामुक्त आहे. मात्र ज्या नागरिकांना विविध कारणास्तव RT-PCR स्वॅब किंवा एंटीजन तपासणीची आवश्यकता असते, तसेच ज्या कोणी नागरिकमध्ये कोरोना संदर्भातील काही लक्षणे आढळून येत असतील, तशा नागरिकांवर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब घोळके, राजेंद्र सोनार, सुभाष राणे, छाया नन्नवरे, कांचन चौधरी, भूषण गाजरे या पथकाकडून मोफत अँटीजन आणि RT-PCR स्वॅब घेणे सुरू आहे. आता 3 महिने झाले यावल शहर व तालुका हा कोरोनामुक्त असून आगामी काळात कोरोना विषाणूच्या 3ऱ्या लाटेचे संकेत प्रशासनाकडून वर्तवण्यात आले आहे. तेव्हा कोरोना विषाणूच्या 3ऱ्या लाटेमध्ये आपण व आपलं कुटुंब कसं सुरक्षित राहील यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग, सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. शहरातील भुसावळ टी पॉईंटवर सोमवारी काँग्रेस व राष्ट्रवादीकडून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध आंदोलन करण्यात आले. शेतकरी विरोधी कायदे रद्द करा अशा घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या व नागरिकांनी एक दिवसीय बंद आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.
सोमवारी यावल शहरातील भुसावळ टी पॉईंटजवळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून केंद्र शासनाचा निषेध करीत केंद्रातील मोदी सरकारने काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्यांचा हक्क हिरावला आहे. आपल्या उद्योगपती मित्रांचे खिसे भरण्यासाठी हा कायदा आणल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले व मोदी सरकारचा निषेध करण्यात आला व या ठिकाणी त्यांनी घोषणा दिल्या. सदर आंदोलन प्रसंगी जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक प्राध्यापक मुकेश येवले, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, पंचायत समितीचे काँग्रेसचे गटनेता शेखरदादा पाटील, शेख सईद, काँग्रेस शहराध्यक्ष कदीर खान, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील, श्यामराव मेघे, वडोदा सरपंच संदीप भैया सोनवणे, काँग्रेसचे सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, भरत चौधरी सर, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, नगरसेवक सय्यद इनुस सय्यद इसूफ, नगरसेवक रसूल शेख, नगरसेवक समीर मोमीन, नगरसेवक मनोहर सोनवणे, नगरसेवक शेख असलम शेख नबी, बापू जासूद, कामराज घारू, समीर खान, अनिल जंजाळे, हाजी गफ्फार शाह, करीम मनियार, कलिमोद्दीन शेख, प्रदीप पाटील, विनोद पाटील, सत्तार तळवी, शेख नईम, अशफाक शाह, शेख सकलेन, बशीर तळवी, लीलाधर सोनवणे, राजेंद्र पाटील, विक्की गजरे, नियुक्ती धांडे, अयाज खान, किरण तळवी, कमलाकर जाधव, परवीन साळुंके, शेख अय्यूब, भरत भालेराव, चेतन सोनवणे, हमीद तळवी, सुपळू तळवी, सिकंदर तळवी, जितू पाटील, वसंत चौधरी सह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. काळे कायदे, काळे कायदे, काळे कायदे, किसान के सम्मान में शेतकरी विरोधी भाजप सरकारचा कृषी कायदे नरेंद्र मोदी किसान विरोधी. या ठिकाणी आपण आंदोलन घेतलेलं आहे आणि आंदोलनाला आपण पाठिंबा दिलेला आहे. मी पत्रकारांना नम्रपणाने विनंती करेन की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी पाठिंबा दिलेला आहे. आमचं आंदोलन हे किसानने भारतामध्ये जे आज आंदोलन छेडलं त्याला आमचा सर्व पक्षाचा या ठिकाणी पाठिंबा आहे. बऱ्याचशा संघटनाच्या सुद्धा या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केलेला आहे. मी आपल्याला विनंती करेन की जी मंडळी या ठिकाणी आलेली आहे त्यांनी कृषी कायदे आहे त्याच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडी सरकार यांनी शेतकरी संघटना हे 11 महिन्यापासून दिल्लीला उपोषणाला हे जुलमी सरकार विरोधात बसलेले आहे. आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व सर्व कार्यकर्ता ते आज एक आंदोलनमध्ये सहभागी झाले व उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचा राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातर्फे आभार व्यक्त करतो. आणि सर्व पत्रकार मंडळी हे उपस्थित आहे त्यांचा पण मी आभार व्यक्त करतो. आणि पोलीस प्रशासन यांनी पण वेळेवर उपस्थिती दिली त्याच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचं भव्य दिव्य दालन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशनसाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, निसर्गरम्य, आरोग्यदायी व हवेशीर शांत परिसर तसेच स्वतंत्र व प्रशस्त इमारत, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य प्रशस्त मैदान तसेच स्कूल बस सेवा उपलब्ध, पिण्यासाठी RO चे शुद्ध पाणी, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक सहल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षित अनुभवी व मेहनती अध्यापक वर्ग इत्यादी सुविधा असलेली एकमेव भव्य शाळा म्हणजे आपली सरदार वल्लभभाई पटेल. तर
त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. टेंभी गावाजवळ आज सोमवारी 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला. मात्र तासभर टेंभी गावाजवळील वाहतूक ठप्प झाली होती. यावल भुसावळ रस्त्यावर निमगाव आणि टेंभी हे गाव आहेत. तेव्हा टेंभी गावाजवळील वळणावर अचानक आज सोमवारी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली. या धडकेत एक जण किरकोळ स्वरूपात जखमी झाला. मात्र या अपघातामुळे रस्ता हा बंद झाला होता व यावल भुसावळ मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर खोळंबली होती. तेव्हा टेंभी गावातील रहिवासी विश्वास पाटील जे न्यायिक मानवाधिकार परिषदचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन रिपरिप पावसात सुद्धा वाहतूक सुरळीत करण्यासाठीचं मदत कार्य केले व यावल पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आली. तेव्हा यावलचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पाठवण्यात आलं व पोलिसांच्या पथकाने 1 तासाभराच्या नंतर रस्ता हा वाहतुकीसाठी सुरळीत केला. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. तालुक्यातील डांभुर्णी ग्रामपंचायतीत घरकुल योजनेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार आज सोमवारी येथील पंचायत समितीकडे करण्यात आली आहे. पंचायत समितीकडे गावातील नागरिकांनी एकत्र येत एक निवेदन दिले व तत्कालीन सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी घरकुल प्रकरणामध्ये गैरव्यवहार केल्याची तक्रार केली असून याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. डांभुर्णी तालुका यावल ग्रामपंचायतकडून घरकुलमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार सोमवारी नागरिकांनी केली. याबाबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांच्याकडे एक निवेदन नागरिकांनी दिले. यात त्यांनी म्हटले आहे की डांभुर्णी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात गट क्रमांक 1247 व गट क्रमांक 1 आहे. या ठिकाणी सन 1975 पासून लोकवस्ती होती. हे क्षेत्र गावातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये होते. असे असताना या ठिकाणी लोकवस्ती असल्याने ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच यांनी लपवले व दोन्ही जागा बखळ दाखवून शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेचा गैरफायदा घेत येथील रहिवाशांची दिशाभूल केली व त्यांना घरे खाली करायला लावली. तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी नागरिकांना आश्वासन दिले की आपण या ठिकाणी पक्के घरे बांधून देऊ व या योजनेची शासनाकडून देखील चुकीची माहिती देऊन शासनाची दिशाभूल करीत प्रति लाभार्थी 50,000चं अनुदान मिळवून घेतलं. घरकुलच्या पहिल्या यादीत 368 लाभार्थ्यांची नावे दाखवून शासनाच्या महसूल विभागात 28,341 रुपयाचा महसूल अदा करण्यात आला. या दोन्ही क्षेत्रावर असलेले वृक्ष देखील बेकायदेशीरित्या तोडण्यात आले व या घरकुल प्रकरणात एकूणच गैरव्यवहार झाल्याची तक्रार नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. तेव्हा याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुरलीधर गोविंदा पाटील, संजय कोळी, ज्ञानेश्वर कोळी, गलीचंद कोळी आदींनी केली आहे. बोला, सांगा ना. त्यावेळेचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत डांभुर्णी येथे गट नंबर 1247 व गट नंबर 1 हे गावठाण असून त्या ठिकाणी 1975 पासून वस्ती होती आणि आहे. आम्ही त्या ठिकाणी विधानसभा, ग्रामपंचायत, लोकसभा ज्याला मतदान केलेलं आहे असे असताना या लोकांनी तिथे खोटी माहिती देऊन
म्हणजे बखळ जागा दाखवून शासनाची दिशाभूल केली आहे. वास्तविक तिथे वस्ती आहे आणि लोकांची दिशाभूल करून सदर लोकांना तिथे असलेली वस्ती म्हणजे घरं जी होती पत्रांची अशी डागडुगी केली, ती घर काढायला लावली आणि ती आज सुद्धा तिथे काही इमारती उभ्या आहेत म्हणजे जे बांधलेल्या आहे पक्क्या त्या दिसतात आणि त्या ठिकाणी त्यांनी बखळ जागा दाखवून शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत फसवणूक करून प्रति लाभार्थी 50,000 रुपये अनुदान मिळवले आणि त्या अनुदानाचा दुरुपयोग केला तो असा की शासनाच्या महसूल खात्यात 28,341चा यादीप्रमाणे भरणा केलेला दिसतो व उर्वरित 21,659 रुपयाचे काय केले याचा काहीही खुलासा नाही. असे असताना याच ठिकाणी यांनी सपाटीकरण केले. JCBद्वारे 2-3 JCB ट्रॅक्टर याद्वारे 4 ते 6 महिने सपाटीकरण केले आणि ती माती यांनी काढून त्यांच्या भावाच्या शेतात टाकून जवळजवळ 10 एकर शेत सुधारून घेतले. त्याचा त्यांनी गौण खनिजमध्ये काही भरणा केलेला नाही. अशा प्रकारे त्यानंतर त्याने पुन्हा लाभार्थी प्रति लाभार्थीकडून घरकुलाच्या नावाने 2,000 रुपये घेतले प्रति लाभार्थी असे 368 लाभार्थ्याकडनं त्यांनी पैसे गोळा केले. सदर पैशाची त्यांनी कोणती जमा पावती दिली नाही आणि हिशोबी सांगत नाही. तसेच या दोन्ही गटामध्ये नीम, बड, पिंपळ अशी अनेक झाडे होती, ती सुद्धा झाडे तोडली शासनाची परवानगी नसताना आणि 70,000 रुपये विकल्याचं आम्हाला असं अंदाजे समजतं. पण पावती प्रत्यक्ष 7,000 रुपयाची दप्तरी आहे, तरी बाकीच्या रकमेचं काय केलं याचाही खुलासा ते करत नाही. अशा प्रकारे अनेक अजून बरेच मुद्दे आहेत, पण तुम्हाला शाळेमध्ये माहिती कमी करून याच्यात माहिती सांगायची आहे, तरी याची योग्य ती चौकशी करून संबंधित कायदेशीर कार्यवाही करावी ही माझी विनंती. येथील ग्रामीण रुग्णालयात आज सोमवारी कोविशिल्डच्या लसी पुरेशा प्रमाणात होत्या. तसेच शहरातील शेवटच्या नागरिकापर्यंत लसीकरण हे केलंच जाणार आहे. लस या केंद्रावर मुबलक स्वरूपात असून नागरिकांनी लसीकरण केंद्रावर क्रमनिहाय लस घ्यावी, कोणीही गोंधळ घालू नये. उलट आरोग्य प्रशासनाला लसीकरणामध्ये सहकार्य करावे असे आवाहन रुग्णालयाकडून करण्यात आले आहे. सध्या यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये पुरेशा प्रमाणात कोविशिल्ड लसी प्राप्त झाल्या आहेत. सोमवारी 500 लस उपलब्ध होत्या व यात 300 जणांना पहिल्या तर 200 जणांना दुसऱ्या क्रमांकाची लस देण्यात आली. एकूणच 500 लसी या ठिकाणी उपलब्ध होत्या व सकाळच्या सत्रामध्ये ग्रामीण रुग्णालयामधून टोकन वितरण केल्यानंतर जुन्या तहसील कार्यालयामध्ये नागरिकांनी लस घेण्यासाठी एकच गर्दी केली. त्या ठिकाणी अनेकांनी गोंधळ घातला. तेव्हा आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे की यावल शहरातील शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत लसीकरण केले जाणार आहे. तेव्हा या ठिकाणी येताना टोकन घेतल्यानंतर क्रमनिहाय प्रत्येकाने लस घ्यावी व आरोग्य विभागाला सहकार्य करावे. बऱ्याचदा अनेक जण मलाच पहिली लस लवकर द्या असे सांगून त्या ठिकाणी गोंधळ घालत आहेत. वास्तविक या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाला लस ही दिलीच जात आहे. रांगेत उभे असताना कोणाला 10 मिनटं उशिरा तर कोणाला 15 मिनटं उशिरा, मात्र प्रत्येकांना लस ही दिलीच जाते. मात्र विनाकारण काही जण स्वतःचा इगो पुढे करून या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालत असतात. तेव्हा नागरिकांना आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे की आपण समजूतदारपणा दाखवावा व कोणीच आरोग्य कर्मचाऱ्यांची हुज्जत घालू नये. प्रत्येकाला या ठिकाणी क्रमनिहाय लस मिळणारच आहे. तेव्हा आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. उन्हामध्ये का तालुक्यातील गरजू रेशन कार्ड धारकांना धान्य द्या अशा मागणीचं निवेदन भीम आर्मीकडून येथील तहसील कार्यालयामध्ये देण्यात आले. सोबत दरमहा
किती इष्टांक उपलब्ध होतो याची माहिती देखील भीम आर्मीने मागितली आहे. येथील तहसील कार्यालयात सोमवारी भीम आर्मीकडून निवेदन देण्यात आले व दरमहा रेशन कार्ड धारकांकरिता किती प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध होतं त्याची माहिती त्यांनी मागितली. तसेच गरजू रेशन कार्ड धारकांना रेशनचं धान्य वेळेवर उपलब्ध होऊन त्याचं वितरण व्यवस्थित व्हावं अशी मागणी भीम आर्मीकडून करण्यात आली आहे. सदरचं निवेदन नायब तहसीलदार आर डी पाटील यांच्याकडे भीम आर्मीचे राज्य सचिव सुपळू सदाशिव, आकाश बिराडे, शिवाजी गजरे, शहराध्यक्ष हर्षल गजरे, पंकज डांबरे, बाबू सुरवाळे, निखिल नाथ जोगी, महेंद्र तायडे, करण अडकमोल, सचिन पारदे, निलेश गजरे आदींनी दिले आहे. यावल तालुक्यातील रस्ते संदर्भात निवेदन आहे. आपण लवकरात लवकर माहितीला माहिती द्यावी अशी विनंती करतो. जय भीम, जय भीम आर्मी. आज यावल तालुका येथे भीम आर्मी जळगाव जिल्हा युनिट व यावल तालुका युनिट त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यावल यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे. विषय आहे यावल तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार यांचे मंजूर असलेले इष्टांक व शिल्लक असलेले AAY व PHS कार्ड संख्या व युनिट संख्येचा तपशील मिळण्याबाबत, त्याचबरोबर यावल तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांची यादी मिळण्याबाबत. तर आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर याची माहिती आम्हाला माननीय तहसीलदार साहेब पत्रकाद्वारे किंवा समक्ष देतील. त्याचबरोबर यावल तालुक्यात चाललेला रेशन कार्डाचा भोंगळ कारभार या संदर्भात भीम आर्मी यावल तालुका युनिट व जळगाव जिल्हा युनिट हे लवकरच आवाज उचलणार आहे, जेणेकरून खेडेपाड्यावरचे आदिवासी बांधव त्याचबरोबर इतरत्र जे गरीब आपल्या लाभापासून वंचित आहे त्यांना न्याय मिळेल, त्यांना हक्क मिळेल, त्यांना आपला हक्काचा रेशनिंग मिळेल. जय भीम, जय भीम आर्मी. तालुक्यातील राजोरा येथील शुभम भारंबे हे मास्टर ऑफ मेकॅनिकल अँड मॅनेजमेंट या उच्च शिक्षणासाठी लंडन येथे रवाना झाले आहे. यावल तालुक्यातील राजोरा येथील रहिवासी तथा हल्ली भुसावळ येथील रहिवासी प्रवीण श्रीपत भारंबे यांचे चिरंजीव शुभम भारंबे हे मास्टर ऑफ मेकॅनिकल अँड मॅनेजमेंट या उच्च शिक्षणासाठी लंडन गेले आहे. शुभम भारंबे यांनी 12वीपर्यंतचे शिक्षण के नारखेडे विद्यालय भुसावळ येथे पूर्ण केले. तसेच कोकण ज्ञानपीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई येथून BE मेकॅनिकलची पदवी त्यांनी प्राप्त केली व पुढील शिक्षणासाठी मिडलसेक्स युनिव्हर्सिटी लंडन यात विद्यापीठात उच्च शिक्षण ते घेणार आहेत. शुभम याने मास्टर इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन इन मॅनेजमेंट या विषयाची निवड केली आहे. त्याला उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिपसुद्धा प्राप्त झाली आहे. शुभम रिटायर्ड सहाय्यक पोलीस आयुक्त NS राणे यांचे नातू आहे. तेव्हा लंडनला ते शिक्षणासाठी गेल्याने त्यांचं सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. तालुक्यातील सावळा सीम येथे भीम आर्मी शाखेचं अनावरण करण्यात आले. भीम आर्मी महाराष्ट्र राज्य प्रवक्ते रमाकांत तायडे यांच्या उपस्थितीमध्ये राज्य सचिव सुपळू सदाशिव, जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे, महासचिव श्रीकांत वानखेडे, विक्रम प्रधान यांच्या उपस्थितीमध्ये यावल तालुका अध्यक्ष हेमराज तायडे, कार्याध्यक्ष निलेश सपकाळे, उपाध्यक्ष आकाश बिराळे यांच्या नेतृत्वात शाखा अनावरण सावळा सीम येथे संपन्न झाले. याप्रसंगी सुपळू सदाशिव, श्रीकांत वानखेडे, डॉली वानखेडे, योगेश भालेराव, निलेश सपकाळे, आकाश बिराळे, गौरव सोनवणे, महेश सपकाळे, विशाल वाघमारे, पंकज डांबरे, राहुल गजरे, राहुल जयकर, निखिल सावडे, सचिन वानखेडे, सतीश अडकमोल, अजय वानखेडे सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा नवज्योत साळवेंचा लोकशाहीराव साठेंचा ज्योतिबा फुलेंचा भीम आर्मी जिंदाबाद. शहरातील व्यास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये सोमवारी बांधकाम पर्यवेक्षक पदासाठीची परीक्षा पार पडली. या परीक्षाकरिता जिल्हाभरातून 400हून अधिक परीक्षार्थी या ठिकाणी हजर झाले होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून बांधकाम पर्यवेक्षक पदासाठी ही परीक्षा घेण्यात आली.
सदर परीक्षासाठी केंद्र म्हणून महर्षी व्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयाची निवड करण्यात आली होती. या ठिकाणी दुपारी 1 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये परीक्षा संपन्न झाली. परीक्षानिमित्त या भागात यात्रेस्वरूप चित्र निर्माण झाले होते. परीक्षार्थींनी या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करून व्यवस्थितरित्या परीक्षा दिली. 1 तास अगोदरच या केंद्रावर परीक्षार्थी हजर झाले होते. ते पण आहे. फैजपूर शहरातील रहिवासी इंजिनियर राजू तळवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदरील निवड राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी पालकमंत्री सतीश अण्णा पाटील, माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार संतोष भाऊ चौधरी, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, संजय दादा गरुड आदींच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली आहे. तेव्हा फैजपूर येथील रहिवासी इंजिनियर राजू तळवी यांची राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे. नुकत्याच यावल शहरात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं शिवसैनिकांकडून व बाजार समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. फैजपूर शहरात खंडोबा देवस्थान, खंडोबावाडी यांच्या वतीने संत निवास व जलकुंभ भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाकरिता पालकमंत्री गुलाबराव पाटील हे यावलकडून मार्गस्थ होत होते. तेव्हा यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहासमोर पालकमंत्री यांना थांबवत त्या ठिकाणी यावल शिवसैनिक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं. तालुक्यात आलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं स्वागत बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना जिल्हा उपप्रमुख मुन्नाभाऊ पाटील, बाजार समितीचे सचिव स्वप्नील सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, शरद भाऊ कोळी, संतोष खर्चे, पप्पू जोशी, कडू पाटील, पवन खर्चे, विजय पंडितसह शिवसैनिकांनी गुलाबराव पाटील यांचं स्वागत केलं. आता चारधाम यात्रेसंदर्भातील महत्त्वाची बातमी. यावल शहरातून बारी समाज बांधवांचं एक पथक चारधाम यात्रेसाठी रवाना झाले आहे. तेव्हा आज सोमवारी या पथकाने या भक्त भाविकांनी गंगोत्री धाम दर्शन घेतलं. त्यांनी उत्तर काशी येथे दाखल होऊन गंगेच्या उगमस्थानावर जात गंगोत्री धाम दर्शन घेतले. गंगा नदीच्या उगमस्थानावर भक्त भाविक पोहोचले असून उत्तराखंड
ते उत्तर काशी त्यांचा प्रवास अतिशय सुंदर राहिला. या प्रवासादरम्यानचे व्हिडिओ चित्रण आणि गंगोत्री धाम दर्शनचं व्हिडिओ चित्रण त्यांनी यावल न्यूजच्या माध्यमातून यावल न्यूजच्या प्रेक्षकांसाठी पाठवलं आहे. यावल शहरातून अशोक अस्वार, डॉक्टर बाळकृष्ण बारी, अरुण बारी, भगवान बारी, चिंधू बारी टेलर, पंडित बारी, अशोक खलसे, प्रमोद बारी, देवेश बारी, दर्शन बारीसह 27 भक्त भाविक हे चारधाम यात्रेसाठी रवाना झाले आहेत व त्यांनी आज सोमवारी गंगोत्री धाम दर्शन घेतले आणि त्या भागातील व्हिडिओ चित्रण यावल न्यूजच्या प्रेक्षकांसाठी पाठवले आहे. ते आपण बघूया. सफरचंदाचे मळे पाहिले म्हणा. शूट करणं होतं आपल्याला व्हिडिओ ते पाहायला की मग सांगणं झालं की तिकडे जा बरं. बाया निघाल्या का तिकडून तरी सफरचंदच्या मळ्यात फोटो काढू आपण. ते आले का तिकडनं पहा मग जाऊ आपण तिकडे. कोणी
तुमचा व्हिडिओ चालू आहे, बोलत चालत राहा. पाहिले का मग सफरचंदचे सफरचंदचे मळे पा नाही हातनी राहायचं का झालं सफरचंदचे मळे बरं. काढताय का इकडे या. इकडे या त्याला काढले त्याला. अरे मस्त आहे जा दाडी जोय जा थोडेसे हात नको लावा फक्त. हे सफरचंद झाडी ना आपल्या इथं अशा वर नाही येणार ना या तांदूळ पुढे कुठे तांदूळ या इकडे पुढे नाही वाय तरी किती काय त्यापर्यंत बायात ते झाड काढताय नुसतं झाड काढताय फोटो काढायला बरा येईल ना या इकडे जा थोडीशी वर सर तडी वर सर नवर आहे. चढाई असं रे असं रे असं रे नाही खंबाय सगळं टीव्हीत दिसणार आहे तुम्ही बरं नेमन ते थांब आता. थांबा या आडे बसायची बसून पडून चढणारी चढणारी थांबा नुसतं उभं राहा थोडी. या जाटेच्या मधले मस्त घ्या. दादा पाय जाऊ ना मध्ये उभं राहा तेव्हा तुम्ही. ते हातात धरलंय ते हाताला लागेल ते असावी पाय जा स्टेशनात पाय बघा काय काढताय पाहिलं का सफरचंदचे मळे डॉक्टर साहेब. सफरचंदाजवळ एकदम फोटो काढ नाही तोडले नाही आपण हात कोणी आलं का तिथं रे भाऊ. अंधारून 2-3 वेळा होय तिकडे जाय कितला दूर आहे हो दर्शन तिकून चप्पल नाही माझे पहिलेच थंडी असते चोरी होते. मी तोडले नाही उलट म्हणलं कोणी दाखवले अशी. दादा इकडे तुम्ही अरे मध्ये नको जा रे. हे मध्ये कुशी गेली मध्ये नको सा फोन हजार हेल्प बोल ना खाता स्वस्त है ते नहीं ले रहे नहीं कोई ले रहे नहीं भाई फोटो काढताय बाबा तेव्हा फोटो काढताय सफरचंद तोडताय दिदी चाललं हात नाही लावायला पाहिजे कशाला यावलचे लोक
गंगोत्री धाम में पधारे हुए सभी श्रद्धालु तीर्थ यात्री महानुभाव का हार्दिक स्वागत। आप सभी श्रद्धालु यात्री महानुभाव से अनुरोध, कृपया मास्क का प्रयोग करें और उचित दूरी बना करके रखें, सोशल डिस्टेंस का पालन करें। सभी श्रद्धालु यात्री महानुभाव से अनुरोध, कृपया आप मास्क का प्रयोग करें और उचित दूरी का पालन करें, सोशल डिस्टेंस का पालन करें। आप सभी श्रद्धालुओं से अनुरोध है। पुण्य संध्या महाभूत गंगे को राजभोग अर्पित हो चुका है। जिस किसी श्रद्धालु यात्री महानुभाव को गंगा मैया का राजभोग प्राप्त करना हो वह मंदिर कालो गद्दी से संपर्क करें। गंगा मैया का राजभोग निःशुल्क वितरित किया जाता है। पितृपक्ष में किसी श्रद्धालु यात्री महानुभाव को ब्राह्मण भोजन, ब्राह्मण भंडारा आदि के लिए कोई दान करना हो तो मंदिर कार्यालय गद्दी से संपर्क करें। और हल्दौर की कस्बा, नाटौर, चांदपुर, रो रहे हो बेचारा, गाड़ी में हमारा सामान झुक गया तो त्याचा कारागिरी तुम्ही थांबा तू आता अजून झाली ते सर अरे उल्लू आहे का तू? मी भरतोय ना हे धरणाचं.
वो किसका है? ये बीच वाला तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.